नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण बाही डिझाईन बघणार आहोत. तर बघा, ह्याच ब्लाऊजची मी पाठीमागची डिझाईन अपलोड केलेली आहे. कॅनव्हास कसा वापरायचा आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन पण घेतलेली आहे गळ्याची, तर ती तुम्ही नक्की बघा. तर बघा, ब्लाऊज पीसाचं कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती दोन्हीकडे दोन बाही अशा ठेवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या दोन्हीकडच्या दोन तयार होतील. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला अशी काठोकाठ अशी टीप मारायची आहे या पद्धतीने आणि धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे. तर म्हणजे आपल्या दोन्हीकडच्या दोन बाही तयार झाल्या पाहिजे. तर असं होतं एखाद्या टायमाला की एकाच बाही होत असते, त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे दोन्हीकडच्या दोन या व्यवस्थित अस्तरची. आणि हे बघा, अशी काठावरती डिझाईन टीप मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं हाताने फिनिशिंग द्यायची आहे आणि अस्तर लेवल आपल्याला परत अशी टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, आपलीवाली बाही व्यवस्थित तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर उरलेला ब्लाऊज पीस आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, दुसरी पण सेम आपल्याला ह्याच पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा, काठाला छोटीशी डिझाईन आलेली होती, तर कारण बाही मोठी होती आणि दंड पण मोठा होता, त्याच्यामुळे डिझाईन पूर्ण दंडाला आलेली नाही आहे. तर बघा, दोन्हीकडची दोन बाही व्यवस्थित अशी तयार झाल्याच्या नंतरही आपल्याला असं मध्ये घ्यायचं आहे आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला अशी डार्क करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि त्याच्यावरती छोटा कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला मध्य कळन. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मध्य करून झाल्याच्या नंतर तर बघा, दुसरी पण आपल्याला सेम अशी तयार करून घ्यायची आहे. तर बघा, दोन्हीकडचे दोन आपल्याला अशी तयार झालेली आहे बाही आणि मध्य पण आपण करून घेतलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला टेपने आपल्याला अशी एजवाली पूर्ण बाही मोजून घ्यायची आहे. तर बघा, इथं 15 इंच आलेली आहे आणि इथं आलेली आहे 16.5 इंच आणि वरती इथं आलेले आहे 10 इंच किंवा 9 इंच घ्यायचं आहे किंवा 8 इंच, म्हणजे आपल्याला अशी पूर्ण पाच इकडं जोडल्या गेली पाहिजे, म्हणजे पट्टी आपल्याला. तर तुम्हाला पुढं कळणारच आहे आपल्याला काय करायचं आहे. तर बघा, इथं ब्लाऊज पीसाचं कापड उरलेलं आहे. तर बाही डिझाईनला आपल्याला असं 3.5 इंच आपल्याला असा लाईन मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे पूर्ण असा उभी पट्टी व्यवस्थित 3.5 इंचाची. तर बघा, मार्किंग करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, तुमच्याकडे कमी काटा असलं तर तुम्ही 2.5-3 इंचाची सुद्धा पट्टी कापून घेऊ शकता. तर बघा, मी उभी अशा पट्टी कापून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे सरळ कापड करून घ्यायचं आहे तिथं जास्तीचं असलं तर. बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने अशी टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ या पद्धतीने, म्हणजे आपल्याला याची अशी मोठी पायपिंग तयार करायची आहे. तर बघा, अशी पायपिंग तयार करून घ्यायची आहे, व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे आणि ही आपल्याला परत सोयीची करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित असे धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे. धागा वगैरे असा वडल्या गेला तर बघा, इथून असा कापड आपल्याला मध्ये घालून घ्यायचं आहे. टेस्टरने किंवा पेनाने आपल्याला हे आता व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यानंतर असं आपल्याला पेन घालून या पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम लगेच आपल्याला सरळ कापड झालेलं आहे. धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला असं जी टीप मारलेली आहे ती आपल्याला मध्यातून ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इस्त्री करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित मी अशी इस्त्री पण करून घेतलेली आणि दुसरे पण आपल्याला याच पद्धतीने पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे आणि इस्त्री मारून घ्यायची आहे. तर बघा, इस्त्री पण आपण करून घेतलेलं आहे सगळ्या पायपिंगवरती आणि त्याच्यानंतर आता आपल्याला बाही घ्यायची आहे आणि परत मध्यला आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित. आणि आता आपल्याला ही जी मोठी पट्टी आहे ती आपल्याला अशी डबल ठेवून घ्यायची आहे. तर बघा, डबल ठेवून का घ्यायची, कारण आपल्याला माप घ्यायचं आहे आणि ह्याच्यावाल्या डबल पट्टी आहे तर कट करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित एका पट्टीला जॉईंट आलेला आहे. तर बघा, अशी व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे. तर बघा, याचे खूप म्हणजे कापड कमी होतं, त्या कापडमध्येच मी याला व्यवस्थित म्हणजे पूर्ण याच्यावरती डिझाईनसाठी कापड व्यवस्थित करून घेतलेलं आहे, म्हणजे पुरून घेतलेलं आहे. याला जॉईंट पण आलेला आहे. तर बघा, मध्यातून अशी कट करून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही बाईच्या पायपिंग रेडी झालेलं आहे. तर बघा, मध्य याचा परत आपल्याला मध्ये घ्यायचा आहे व्यवस्थित या पद्धतीने आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि सुई धागा घ्यायचा आहे आणि याला असं आपण शिवतो तसं आपल्याला खालीवर असं शिवून घ्यायचं आहे आणि याचा असा बोट टाईप आपल्याला इथं करून घ्यायचा आहे. तर बघा, सुंदर अशी बाही डिझाईन आहे. तर बघा, ही कस्टमरच्याच आवडीने मी ही बाही डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर कस्टमर म्हटले या पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवून द्या, म्हणून मी ही डिझाईन टाकलेली आहे. तर बघा, असं पक्क इथं अशी गाठण बांधून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथं शोचं बटन किंवा असं छोटंसं मणी लावून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही इथं लावून घेऊ शकता. तर बघा, असं इथं शोचं असं मी छोटंसं मणी लावून घेतलेलं आहे. पक्क करून घ्यायचं आहे आपल्याला इथं असं आणि सगळे सेम याच पद्धतीने आपल्याला पूर्ण पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे. तर अगदी एकदम सोपी पद्धत आहे, एकदम सुंदर आणि डिझाईन पण आहे. तर नक्की ट्राय करा.
फक्त आपल्याला कापड थोडंसं जास्तीचं लागतं. तर बघा त्याच्यानंतर हे पॅक करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या पण सेम या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर बघा तुम्ही माझे चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. आणि याच्यावरती मी लेहंग्याची डिझाईन पण टाकलेली आहे, म्हणजे कटिंग पण टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत आहे. आणि लेहंग्यावरचं एका लेहंग्यावरचं मी ब्लाऊज पण कटिंग आणि शिलाई पण ती पण दाखवलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा पूर्ण तयार करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे अशा ठेवून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि याला अशा टिपा मारून घ्यायच्या साईडने, म्हणजे याचीवाली जी कापड आहे ते असं गोळा वगैरे होणार नाही. आणि जो मध्ये आहे आपण तिथं सुई धाग्याने परत पक्क करून घेणार आहोत, कारण इकडे तिकडे हे सरकणार नाही. तर बघा मी पिना अशा पॅक करून घेतलेल्या आहे आणि याच्यावरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे. तर त्याच्या आधी आपल्याला टिपा मारून घेण्याच्या आधी जे मणी आपण आधी मध्यातून घेतलेलं आहे तिथं आपल्याला पहिले हे पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे इथं असा जोड वगैरे पडला नाही पाहिजे. म्हणून इथं हे दोन्ही कोण पण आपल्याला हे पक्क सुई धाग्याने पक्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. तर बघा सगळं व्यवस्थित आपल्याला हे असंच पक्क करून घ्यायचं आहे एकाच धाग्यामध्ये सरळ, म्हणजे धागा वगैरे तोडायचा नाही अजिबात. आपल्याला एकाच याच्यामध्ये हे पक्क करून घ्यायचं आहे, म्हणजे सुई धागा तोडायचा नाही, कारण मग हे तुटलं तर गाठण वगैरे व्यवस्थित येत नाही पक्क्या. त्याच्यामुळं आपल्याला हे सोबतच पक्क करून घ्यायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे. सुई धागा नंतर पॅक करून कट करून घ्यायचा आहे. तर बघा अगदी सुंदर बाही डिझाईन आहे आपलीवाली, तर तुम्ही नक्की ही ट्राय करा आणि सोपी पण आहे. तर बघा व्यवस्थित आता हे पक्क करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि धागा पॅक करून कट करून घेतलेला आहे. तर बघा आता याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे हे झुळ वगैरे पडणार नाही. तर बघा वरची जी पट्टी आहे ती थोडीशी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊजला बाही जोडू ती अशी म्हणजे पक्की जोडल्या गेली पाहिजे आहे, नाहीतर मग त्याचंवालं कापड तिथं दिसू शकतं. म्हणून त्याच्यामुळं आपल्याला अर्धा ते 1 इंच बाहेर आलं पाहिजे, तसं त्या पद्धतीने आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित आता आपण, आणि धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे. आणि परत एका साईडने पण आपल्याला काठोकाठ परत एक टीप मारून घ्यायची आहे, कारण जोडायच्या वेळेस आपल्याला जड नको जायला. त्याच्यामुळे ही परत आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण बाही जोडू तेव्हा आपल्याला ही टीप जी मारलेली आहे ती टीप आपल्याला खोलून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित दोन्हीकडून पण आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे. तर बघा टीप मारून झालेली आहे. त्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि पिना काढून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर अशी आपली बाही रेडी झालेली आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला उलटी करून घ्यायची आहे, जे कोपरा इथं आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे. तर बघा एकदम सुंदर अशी आपली बाही रेडी झालेली आहे आणि नंतर आपल्याला धागे काढून घ्यायचे आहे. तर बघा एकदम सुंदर अशी बाही रेडी झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊजला पण रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा दुसरी पण सेमच आपल्याला अशी बाही रेडी करून घ्यायची आहे या पद्धतीने. अशीच आपल्याला तशी आपण पहिली बाही जोडलेली आहे त्याच पद्धतीने ही बाही पण आपल्याला रेडी करायची आहे. परत आपल्याला हे पॅक करून टिपा मारून घ्यायची आहे. तर बघा परत आता आपली ही दुसरी बाही आहे ती पण आपण रेडी करून घेऊया. तर बघा दुसरी पण बाही मी त्याच पद्धतीने रेडी करून घेतलेली आहे एकदम सोप्या पद्धतीत. आणि त्याच्यानंतर आता हे पूर्ण ब्लाऊज आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. एकदम सुंदर आहे आणि पाठीमागची डिझाईन पण मी अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा एकदम सुंदर अशी आपली बाही रेडी झालेली आहे ती पण. आणि तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.